KNH News 24. महाशिवरात्रीत प्रवरा संगम येथे होम मिनिस्टर कार्यक्रम, विजेत्या महिलेला इलेक्ट्रिक स्कूटर भेट. महाशिवरात्री निमित्ताने नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे ग्रामदैवत संगमेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून हजारो महिला भगिनींची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे आयोजन संगमेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. महिलांच्या कौशल्याला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये जीवाचे रान करून नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील अनिता मोटकर यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांच्या पती अपंग असून अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबाचा प्रपंच सांभाळत त्यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या अनिता मोटकर यांना शिवसेना नेते शुभमदादा उगले आणि दीपकदादा आगळे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक स्कूटर हे आकर्षक बक्षीस देण्यात आले. या सन्मानामुळे भावूक झालेल्या अनिता मोटकर यांनी सांगितले की आमच्यासारख्या होतकरू महिलांसाठी हा मोठा सन्मान आहे. माझ्या पतीची प्रकृती अपंग असल्याने गाडी घेणे शक्य नव्हते, पण शिवसेना नेते शुभम उगले आणि दीपक आगळे यांच्या मदतीमुळे मला हा मान मिळाला. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनाथांचा माथ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असून त्यांच्या प्रेरणेने महिलांसाठी अशा उपक्रमांना चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमात महिलांचा उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण रंगतदार झाले होते. या कार्यक्रमासाठी संगमेश्वर यात्रा कमिटीचे राजेंद्र कदम, हिंदुत्ववादी नेते गजानन गवारे, उदय पांडव, शिवसेना नेते नारायण जाधव, सरपंच संदीप सुडके, सरपंच सागर गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, माजी सरपंच राहुल लकारे, युवा उद्योजक संकेत क्षीरसागर, युवा नेते नितीन लहिरे, उपसरपंच काकासाहेब खंडागळे, चंद्रकांत नरोडे, विलास चव्हाण, गंगाधर रासने, पिनू चव्हाण, किरण भालेराव, अशोक वाकचौरे, संदीप आगळे, स्वानंद जोशी, दीपक आव्हाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. KNH 24 न्यूजसाठी गणेश चौगुले.